आयुष्य किती सुंदर आहे, पण या सुंदरतेसोबतच काही गोष्टी येतात ज्या खूप दुःखदायी असतात आणि आपण या गोष्टींकडे सहसा दुर्लक्ष करत असतो. नंतर आपल्याला या दुर्लक्ष करायची इतकी सवय लागून जात असते की जणू काही आपल्याला त्या दुःखद गोष्टींचा विसरच पडायला लागतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर आपलं कुटुंब. सगळे किती छान आहेत, सगळे किती प्रेमळ आहेत, किती सुंदर गोष्टी आहेत या. पण या सुंदरतेसोबतच काही कटू गोष्टी चिटकून येतात. आता आपले आई वडीलच मित्रांनो किती छान आहेत, पण एक दिवस त्यांना हे जग सोडून जावं लागणार आहे. मित्रांनो, हा विचार जरी खूप कटू आणि विचित्र वाटत असला ना, तरी रोज उठून आपल्याला या विचारावर थोडं तरी मंथन केलं पाहिजे. एपिक्टेटस यांच्या मते तुमच्या नजरेस कधीही मोहक, प्रेमळ किंवा उपयोगी वाटणाऱ्या गोष्टी येतील तेव्हा ती कोणत्या प्रकारची गोष्ट आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि असं करत असताना कमीत कमी महत्वाच्या गोष्टींपासून सुरुवात करावी. हे सांगताना ते एक उदाहरण देतात की एखादा मातीचा जग पाणी प्यायचा तो जर का तुम्हाला आवडत असेल तर स्वतःला नेहमी आठवण करून देत राहा की जो जग मला आवडतोय तो एक मातीचा जग आहे. आता असं केल्याने एखाद्या दिवशी जर तो जग तुमच्याकडून फुटला तर तुम्ही अस्वस्थ होणार नाही. असंच आपल्या जवळच्या लोकांचं आहे मित्रांनो. तुमचे आई बाबा, बायको, लेकरं किंवा जवळचे मित्र असतील, त्यांच्याशी जेव्हा कधी तुम्ही संपर्कात याल तेव्हा तुम्ही स्वतःला ही आठवण करून दिली पाहिजे की हा जो व्यक्ती माझ्या समोर उभा आहे, ज्याच्याशी मी बोलतोय किंवा ज्याचा मी विचार करतोय, तो एक मनुष्य आहे आणि मनुष्याचा मृत्यू होतो आणि असे झालेच तर तुम्हाला त्रास होणार नाही. आता हे ऐकताना तुम्ही म्हणाल की ओंकार, तू हे काय विचित्र बोलतोयस? माझी आवडती व्यक्तीच जर मरणार असेल तर त्याचा त्रास मला कसा होणार नाही? तर माझं ऐकून घ्या मित्र हो. तुम्ही असं नाही जरी म्हणालात तरी सध्याच्या वस्तुस्थितीवर त्याचा काही एक परिणाम होणार नाही. पण तुम्ही जर स्वतःला रोज या गोष्टींची आठवण करून दिली तर तुम्ही येणाऱ्या प्रत्येक क्षणी जो तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींबरोबर घालवाल त्या प्रत्येक क्षणी तुम्ही त्यांना ॲप्रिशिएट कराल. आणि हेच स्टोइसिझम आहे मित्र हो. कारण जगात खूप कमी गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही कंट्रोल करू शकता मित्र हो. आपल्याला वाटतं मी हे करू शकतो, ते करू शकतो, माझ्याकडे इतका पैसा आहे, हे आहे, ते आहे, पण शेवटी जग इथेच येऊन थांबतं मित्र हो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही गमवू शकता. मग तुम्ही म्हणाल तुमच्या नियंत्रणात आहे तरी काय? तुमच्या नियंत्रणात आहेत तुमचे निर्णय, तुमची इच्छा, तुमची प्रवृत्ती आणि तुमचा तिरस्कार. आणि जितकं तुम्ही स्वतःला या गोष्टींशी निगडीत ठेवाल तितकं तुम्हाला कमी त्रास होईल. आता हा विचार फक्त व्यक्तींविषयीच नाही तर आपल्या वस्तूंविषयी देखील लागू होतो. तुमचा मोबाईल चोरीला जाणे किंवा तुमच्या कारला स्क्रॅच बसणे किंवा अगदी आठवणीतील एखादी वस्तू हरवणे, जसं की मोबाईल फॉर्मॅट झाल्याने आपण सगळे फोटोज गमावतो. माझ्यासोबत झालंय हे. यांचा त्रास खूप होतो मित्र हो. पण तो त्रास यासाठीच होत असतो मित्रांनो कारण आपण त्या गोष्टींची ओळख ही त्यांच्या कमीत कमी गुणधर्मांवरून न करता त्यांना एक विशिष्ट सेंटिमेंटल व्हॅल्यू द्यायला लागतो. कुणाच्या आजारासाठी तुमचं वडिलोपार्जित सोनं विकावं लागलं म्हणून निराश होऊ नका. ते वडिलोपार्जित सोनं जरी असलं तरी तो एक निकामी धातू होता ज्याचं खऱ्या आयुष्यात काही कामच नव्हतं. मार्कस ऑरेलियस यांच्या मते प्रत्येक गोष्ट ही एका प्रवाहात वाहत असते आणि या वावटळात तुमचाही बदल होणार आहे आणि तुम्हीही नष्ट होणार आहात. आता ही वाक्य ऐकून प्लीज डिसअपॉइंट होऊ नका मित्र हो. ज्या अर्थाने हे विचार मांडण्यात आलेले आहेत त्या अर्थानेच तुम्ही हे घ्या. हो, आपणही मरणार आहोत, आपल्या जवळचे व्यक्तीही मरणार आहेत आणि आपण हे लक्षातही ठेवू. पण का? कारण त्यामुळेच आपल्याला त्यांच्यावर निसंकोच आणि निर्मळपणे प्रेम करता येईल. आणि मित्र हो, आपलं प्रेम हे आपल्या नियंत्रणात असणारी गोष्ट आहे बरं का. त्यामुळे तुम्हाला कितीही त्रास झाला आणि तुम्ही कितीही तणावात असाल तरी दुसऱ्यांना खूप खूप प्रेमच देत राहा. धन्यवाद.